मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा होत असतानाच एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरलाय। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। मात्र याच कार्यक्रमात वनविभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांसमोरच राडा केल्याने खळबळ माजली। ध्वजारोहणानंतर मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना वनविभागाची कर्मचारी माधुरी जाधव हिने अचानक आक्रमक पवित्रा घेतला। महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख का केला नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली। ऐन प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडल्याने उपस्थित अधिकारी आणि पोलिसांची मोठी धावपळ उडाली। डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडलाच कसा असा जाब विचारत ही महिला आक्रमक झाली होती। परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत माधुरी जाधव हिला ताब्यात घेतले आणि कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढले। प्रजासत्ताक दिन हा राज्यघटनेच्या अंमलबजावणीचा दिवस। अशा ऐतिहासिक दिवशीच संविधान निर्मात्यांच्या नावाचा उल्लेख टाळला गेल्याचा आरोप झाल्याने आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? रिक्वेस्ट करायला जाणार होती की झाडं तोडू नका।